काही जणाला बघा वन साइड लव्ह होतं, काही जणाला मोबाईलवर बोलता बोलता प्रेम होतं, काही जणाला बसमध्ये बसल्यानंतर प्रेम होतं. तर अशाच प्रकारे एका जणाला लोकल ट्रेनमध्ये जे आहे ते प्रेम झालेलं आहे. तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या मूवीबद्दल बोलत आहे. पण मित्रांनो, मुंबई लोकल हा मूव्ही मी फायनली बघितलेला आहे. आमच्या सिटीमध्ये लागला नव्हता, त्यामुळे थोडाफार उशीर झाला, परंतु फायनली मी बघितला. आणि कसा आहे हा मूव्ही तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. आइए देखते हैं, बैठचंद मजा आएगा. ये तर मेन लीड ॲक्टर तुम्हाला माहितीच आहे आणि लीड ॲक्ट्रेसही माहिती आहे. आपला जो प्रथमेश आहे तो या मूव्हीमध्ये एक नोकरी करत असतो आणि रोज तो एका ट्रेनमधून जे आहे नोकरीसाठी जात असतो. तर ट्रेनमध्येच त्याला एका मुलीवरती प्रेम होतं आणि नंतर मग त्यांची लव्ह स्टोरी जी आहे ती थोडीफार आपण म्हणू शकतो की पुढे जाण्याऐवजी ती जी स्टोरी आहे त्याला प्रेम झाल्यानंतर त्याच्या मित्रांनाही तो सांगतो, त्याच्या मित्रांनाही माहीत असते की त्याला प्रेम आहे. तर तो जो मुलगी आहे, ती जी मुलगी आहे तिला मिस नायगाव असंही नाव देतो तो. आणि नंतर एक अचानक त्यांच्या लाईफमध्ये जे आहे ट्विस्ट येतं आणि त्यानंतर मग काय होतं व काय नाही हे बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जे आहे हा मूव्ही बघावा लागेल. तर हा मूव्ही जो आहे मित्रांनो मुंबई लोकल, जसं की मी म्हटलं, एक लव्ह स्टोरी मूव्ही आहे. परंतु पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बघायला गेले तर नक्कीच थोडीफार वेगळी लव्ह स्टोरी त्यांनी बनवायचा ट्राय केलेला आहे. परत दुसरं जर सांगायला गेलं तर या मूव्हीमधील मी जसं की ट्रेलर रिलीज झालं होतं तेव्हाच म्हटलं होतं की सॉंग्स जे आहेत, गाणे जे आहेत थोडेफार चांगले दिसत आहेत आणि नक्कीच ते गाणे जे आहेत चांगले आहेत बघा. परत या मूव्हीमधील जे ॲक्टर्स आहेत त्यांची ॲक्टिंग देखील चांगली आहे. लीड ॲक्ट्रेस असेल किंवा लीड ॲक्टर असेल आणि सपोर्टिंग कास्टमधलेही लोक जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी चांगली ॲक्टिंग जी आहे ती केलेली आहे. वरतून कॅमेरा वर्क देखील चांगला आहे. हे झाले या मूवीचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स. परंतु आता जर निगेटिव्ह गोष्टी सांगायला गेलं तर गाणे तर चांगले आहेत बघा, परंतु एक गोष्ट चुकती ती म्हणजे की गाणे असं कुठेही टाकल्यासारखे वाटतात, म्हणजे गरज नसल्यासारखे कुठेही टाकल्यासारखे वाटतात. जर कमी गाणे असते, अगोदरच मूवी तर लहानच आहे आणि चांगल्या ठिकाणी जर फिक्स केलं असतं तर आणखी बरं झालं असतं, आणखी मूवी थोडाफार उठून दिसला असता. आणि दुसरं म्हणजे की या मूवीमधील जे ट्रेन्सचे सिक्वेन्सेस आहेत काही काही नकली असल्यासारखे वाटतात बघा. तर हा मूव्ही नक्की मी म्हणेल की एक असं म्हणू शकतो मी की वन टाईम वॉच मूव्ही आहे बघा. 5 पैकी 3 स्टार या मूव्हीला मी रिव्ह्यू देतो. नक्कीच एक वेगळं करायचं त्यांनी ट्राय केलेलं आहे. जसं की ट्रेलर बघून मला वाटलं होतं काहीच नाविन्य यामध्ये नाही, परंतु नक्कीच यांनी काहीतरी वेगळं ट्राय केलेलं आहे. त्यामुळे 5 पैकी 3 स्टार रिव्ह्यू या मूव्हीला देतो मी. तुमचं मतही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला हा मूव्ही कसा वाटला व कसा नाही. थँक्यू.